तर पंढरपूरमध्ये सुद्धा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। नवीन वर्षाचं स्वागत हे देव दर्शनाने करावं अशा स्वरूपाची भावना घेऊन अनेक भक्त हे पंढरपुरात दाखल झालेले आहेत। विठुरायाच्या चरणी नवीन वर्षाचं स्वागत व्हावं या उद्देशाने भाविक पंढरपुरात येत आहेत। ज्या भाविकांना खुद्द पंढरपुरात जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा नवीन वर्षाचं स्वागत करताना पंढरपूरच्या या विठुरायाचं रूपडं पाहण्याची संधी भाविकांना मिळते आहे। हे सुंदर अशी दृश्य पाहायला मिळतात। संत्र्यांची बाग जणू काही ही पंढरपूरच्या या मंदिरामध्ये अवतरलेली पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊया संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संकेत, आज विठुरायाला अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आलेला आहे। बागेत विराजमान झालेले बाप्पा पाहायला मिळतात आणि पंढरपुरात प्रचंड गर्दीही होताना पाहायला मिळते। सगळ्यात आधी 2025च्या तुला शुभेच्छा आणि सध्या पंढरपुरातल्या वातावरणाबद्दल सांगा। निश्चितच आनंदाचे डोहे आनंद तरंगत अशाच पद्धतीचं पंढरपूरमध्ये संत्र्यांचा महाराजा अशा एका स्वरूपामध्ये खरं तर आज विठ्ठल राजा अवतरलेला दिसत होता। आळंदी येथील भाविक प्रदीपसिंह ठाकूर यांनी 500 नग संत्र्यांपासून संपूर्ण विठ्ठलाच्या गाभाऱ्याला आकर्षक अशी सजावट केली। त्याचबरोबर 100 किलो झेंडू शेवंती अशा फुलांची देखील सजावट झाली। त्यामुळे नववर्षाचं एक जल्लोषात स्वागत होतंय। मोठ्या संख्येनं भाविकांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी विठ्ठल दर्शनाला पसंती दिली। सावळे सुंदर विठ्ठल मनोहर जे विठ्ठलाचं सावळं रूप आहे ते आपल्या मनात साठवण्याची भावना प्रत्येकाच्या मनात रुजली गेली आणि तीच भावना जागृत करून आज असंख्य भाविक हे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आलेले पाहायला मिळतात। आपण थेट लाईव्ह जी विठ्ठलाची दृश्य आहेत ही विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातून NDTVच्या असंख्य प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय। संत्र्यांची संपूर्ण असणारी सजावट आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी होत असणारी गर्दी, हीच गर्दी नववर्षाच्या पहिल्या दिनी प्रत्येकाला एक नवी ऊर्जा, एक आकांक्षा देताना दिसते। नक्कीच, मात्र आपण अतिशय सुंदर असं दर्शन घेऊ शकतोय तुमच्या मागे विठुरायाचं आणि अर्थातच जे भक्त प्रत्यक्ष पंढरपुरात जाऊ शकत नाहीत त्यांना पंढरीनाथाचं आपण दर्शन दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार।